महाराज की जय. एक खोड्याल माता. 22 बकऱ्यांचा व्यवहार आहे मित्रांनो. दुधाचे बकरे आहे. गाडी उतरली आता सध्या. काय सांगितलं काका? 25,000 रुपये एक नग. 22 शेळ्या. थंडीमध्ये शेळी दूध उतरता का? खूप शेळ्या असून दूध याच्यावर अंदाज करायचं मी शेळ्या किती दुधाची आहे. लोकल चालू होती रात्री आणि संध्याकाळी 5 वाजता बाजार वाड्यामध्ये कोंडेल होते. आणि तुला जमा करून आणायचं पैसे शेळ्या एका ठिकाणी शाळा नाही, या 2-2, 5-5 शाळा निवडून गेले शाळा. बकरं येत नाही. बाकीचे सोडून डबल बाजार. बकरी येत नाही. आम्हाला शाळेत काय उरून नाही राहिले. बोला तुम्ही म्हणतो लहान यांचे बोकडे नाही, फक्त शाळेत चालेल नाही आता. बोला बोला. काय राहतच नाही त्याच्यामध्ये. 1400 आणि 8,000 खरेदी नाही 8,000ची. आलं का द्या त्यामुळे ती अलग स्वतःचा काही विषय नाही. परत तिथंच बस काहीच फरक नाही पडत. तोच होईल. नाही ना नाही ना तिची एक एकच काढणार रे मी फक्त. 31 शाळा आहे ना यांच्या फक्त 50-50 जरी तुम्ही मला वाटलं तर तिची कष्ट नाही मी हेच सोडतो. यांची पण तिचं दाम नाही लावून राहिलं. बोला बोला ना. बच्चे नाही ना तुमचे नाव सांगू राहिले का? या अंगावर बी खाली दादा इकडे मी 62 किलो वजन होतं. 60च भरलं. एवढा फरक पडतो जायचं आणि यामध्ये. मी सांगू जीव तोडून या 2 चौकशी भरले. म्हणून तुम्हाला म्हणलं होतं आम्ही फटके बांधा आम्हाला एकट्याला पाणी पाजू द्या कमी कमी दाखवू द्या. थंडी एवढी आहे तुम्ही 14, 15, 17, 18 करून आता योग्य दामाला 2 शब्द मागा. शाळा काही लहान नाही. तुम्हाला दुधाची गॅरंटी आहे. तुम्हाला हे नाही काय त्या तुंबरेल नाही तांबरेल नाही. जर कालची शाळा दूध ठोला असं दूध गळालं असं त्यांचं आता वळ वहिनी म्हणून आम्ही त्यांना होऊन म्हणलं आम्ही काही राहिलं आम्ही पेळले आमच्या हाताने. तुम्ही नाही मी सांगितलं तुम्ही बोला पुढं फरक बोला थोडंसं 8-9 फरक बघती मागं एवढं राहतो का? 100-200ची बुक केली आम्ही. या 14 काय पण तुम्ही 17 या खात्याने द्यायची आखाची टायमाला नाही सांगतो हे पाहिजे. 13,000 शाळा द्यायला मागच्या वर्षी 17,000 निघल्या खाट्या. एखाद्या आप्पा बकऱ्या एखाद्या आपण काय बाजारात नाही की आपल्या कोणचं घेऊन मागा चला मागा. तुम्ही मागा तुम्ही मागा तुम्ही बोला ना. 16,000 रुपये घ्या. पेढे खाऊ नका. नाही ना मला चक्कर काय सांगा तुम्हाला आता. पहिली गाडी बोललो पैसे गेले पण बाकी वस्तू आली बडांगात नाही ना शरणच राहतो. एवढे तुम्ही बोला. मी तुम्हाला आधीच बोललो 14 आणि 18 करून आता फक्त खाट्या दुधाच्या शेळ्याचा व्यवहार आहे मित्रांनो. 18 देत नाही ना. मी देत नाही. मला पुरत नाही. मला पुरत नाही. आम्ही एवढ्याच राहतो
तुम्ही त्या करता नाही घेऊ राहिले शाळेत तुम्ही तुम्हाला सांगा तो विषय शाळेत तुम्ही 5-6 वर्ष शाळेत व्हायची शेळी एक बी sama side there. म्हातारी नाही पहिल्यांदा दुसऱ्या तिसऱ्या जातो शाळेत काही घरी जातो 20 रुपयाची मध्ये संस्कार आहे शाळा आहे बुजी शेळी नाही द्यायची तुम्ही सांगू 30 लिटर पण तुमचं 45-40 लिटर दूध निघालं पाहिजे तुम्ही 30 म्हणून राहिले ना 8 दिवस 45-40 लिटर दूध निघालं पाहिजे शाळेत शुभम भाऊ काशी बिशी घ्या त्यांच्यावाल्या हे 1.5 लिटर म्हणले तुम्ही 2 टायमात 1.5 सांगू राहिले का एका टायमात 30 लिटर होते 45 नाही 60 दुधाची दुधाचे भाकरी मित्रांनो आता काल तुम्हाला दाखवलं होतं मी शेळ्या दोन असा दूध काढला एका खाली एक आहे होता ना मग आणि आम्ही जर कमी धरले असत्या ना कमी धरल्यावर मग 2-5 वर दुधाची म्हैशी गागर गागर वस्तू पण शाळा ह्या काळ्या पाटी शाळा आहे त्याच्या एका दुसऱ्या गाड्यामध्ये त्याला अलग शाळा आहे याच्यात एक बी नाही येते शेळी आहे हा फरक आहे दुधाच्या घागरी फक्त दुधाची भाकरी यांच्या खाली नाही पिल्लं नाही काही फक्त दूध आहे भावनगर क्वालिटी भावनगर बोलून नाही होत नुसती बोलून नाही होत चपाती 16-17 लाख रुपये योग्य पण तुम्ही माझ्या खर्चीवर आलं तुम्ही मला एक शब्द बोला 16-18 करू नका तुम्ही देत नाही ना 18ला त्याच्या पुढे बोला घ्यायची आहे म्हणून मी कवा येईल माहिती का मला सोडून म्हणून सांगितलं 8 वाजता सगळे गाईचं दूध नाही प्यायलाच थंडी अशी होती आज मोजे घालून यायला तुम्हाला तेच बोल राहिलो गाडी आम्हाला पत्रावरून ताडपत्री बांधतो कारण ताडपत्री नव्हते आणला रातभर गाडातल्या तरी एवढं दूध आणला बोला झाली बोला अजून नाही झालं बाबा मला पाहून नका मी तुम्हाला मला पाहून नका मला पाहून वस्तू पाहून करा वस्तू नाही तुम्हाला पाहून तरी दुधाचे आहे पण शेवटी त्याच्यामध्ये जीवनात पाहता तो ढवळीचा अलग करा करा बोलावला नाही आपले माणसं होते खरं म्हणलं म्हणे त्याची पाठीवर मारा पोटावर मारू नका मला 18 दिवस झाले मला घरून जाऊ हा कॉन्टॅक्ट किती दिवस कॉन्टॅक्ट झाला माझ्या मागून योग्य कामामध्ये ती देतो तुम्हाला पण यांचे काम करा भरपूर काम तुझा वळला ना तो टाइम याकला बाबा 7-7 हजार यांची भारी बाकरी त्याच्या टायमाला आता तिथे मी बकरू ते नाही मारूच नाही राहिलो मारूच राहिले मला बी ते पिळून मी ते झाले पाहिजे ना एवढं झोप आहे का नाही ना आम्ही कधी 17,000 घेऊ कधी सांगा तुम्ही 8 रन निवड राहिले 17 ना आता मग गाजा करीन ना मग तिडीने वजन करीन तेच बोल
17 आमची जबान तुम्हाला वजन नाही नाही यांच्यावर नाही झाला बरं, तिचं वहीन मला काय म्हणायचं महिना जरी धरून चालते. नाही ना बरं, शेळ्या कमी नाही काढली नाही मग ऐका बोल बिरुबा महाराज की जय. एक खोडेल माता काय केलं 100 रुपये खुश केलं मला तुम्ही नाही ते आलं की यान तू सोड नका द्यायला येंगुळ आणतो येंगुळ आणा मारून देऊ. हा यंगोल काय सांग आपल्याला मारू ना पिवळा डाग. नाही ना बाहेर लागलं त्यांचे पैसे लावून जाईल आता ते किनक बांधेल प्रत्येक शेळीला. मिळून जाणार आहे दिले मित्रांनो. काय दिले शुभम भाऊ? 18,100 रुपये दुधाचे भाकरे एक बकरी 18,100. एका बकरी 18,100. हा येते ना. शेळ्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? गल्ले बरोबर गल्ले बोरगावचे. किती बकऱ्या घेतल्या? 22 कशा घेतल्या आता या? 18,100 18,100 जे आहे तेच व्यवहार झाला ते सांगितलं ना. नाही तर मग करायचं एक व्यवहार आणि सांगायचे काच नाही. सगळ्या दुधाचे सगळ्या दुधाच्या पिल्ल बिल्ल पिल्ल नाही काही फक्त दुधाच्या शेळ्या दिलेल्या आहे मित्रांनो 18,100 रुपयानं. फक्त नावावर येईल म्हणून दिल्या. 21 शेळ्या दिलेल्या आहे आणि ती एक ढवळी शेळी बी बांधेल. तिचा बी व्यवहार आता होणार आहे. करून घ्या देऊन टाका. तुम्ही किती सांगितले तिचे? तिचा व्यवहारच नाही केला बर मी बोलू की एक शब्द? 20,000ची घ्यायले मी आणायला भाडं लागलं. मी एक शब्द बोलू का? मी एक शब्द बोलू का? ते जर मान्य असले तर मी बोलतो नाही तर जाऊ द्या. बोलूच नका तर मग पाहतो. तर ह्या शेळ्या दिलेल्या आहे. बाकी गिरेक बी येले ते बी दुधाचे भाकरे पाहिले. आता दुधाचे भाकरे भरायचे अजून. या बा तुम्हाला आहे ना मिळाले पण यांचे मग 10 बकरं होते मा फोन दाखवतो चॅटिंग दाखवतो कितीला मागेले. गेले ना मग ती शेळी 22,500 रुपयाला मागेली. पण तुम्हाला जर घ्यायची असेल ती पण एवढा नाही ना तर 20,500 रुपयामध्ये तुम्ही ती घेऊन टाका. पहा तुम्ही पटत असली बर का. घ्यायची असली ती 22,500 रुपयाला ऑनलाईन मागू राहिली. तुम्हाला दाखवतो 20,500 रुपयामध्ये तुम्हाला जर पटत असली तर डाक मारा तिला. नाही तर मग ऑनलाईन जाईन ती. बा तुमची इच्छा असली तर. त्याने 21 घेतले म्हणून सांगू राहिले त्यांना. पहा या तुम्ही काढून घेतल्या हे घेतलं ना 18,100 18,100 घ्या कशा घ्यातल्या तिच्या दुधाच्या हा तिची मग 2 बकरी काय सांगते ऐका ती बकरी जाऊ होतील ना 1500 रुपये मी घेतो झाल्या हा झाले 1500 मला द्या मरेल लिहिली मग नेले मग ते तुमचे नेले मग तुमचे काय चालतं होतं ना का पण शिदी बात 500 बोलला 20,500 फायनल बोललो त्यांना मी. 25 बोलले ना मला काय म्हणायचं ते 25 त्याने 21 घेतले म्हणून बोललो मामा मी. बाकी काही नाही. ती फक्त बांधली त्यांची इच्छा असली तर. मग सासरा काय म्हणत जवायला आणली नाही जवायला आणल्या म्हणत सांगा बोलायला आज जवळ तुम्हाला काही बोलले तर बोलता मी नाही येणार एवढा तिला काही म्हणत द्या टाकून दिली मित्रांनो 20,500 मध्ये क्वालिटी. ती 22,500-23 पर्यंत ऑनलाईन मागत होते. त्यांनी 21 दुधाचे घेतल्यामुळे त्यांना ही शेळी दिली. ओके नवरी आली रे बाहेर. चला जाते ओला गाडी उतरत आहे. बघा वस्तू गिऱ्हाईक येऊन थांबलेले. चल 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 क्वालिटी उतरलेली गाडीतून. वस्तू आहे वस्तू. गाभण आज थोडा ते भुसा कमी टाकेला त्याच्यामुळे पाय थोडे वल्ले झाले शेळ्यांचे. पण मग शेळ्या म्हणजे शेळ्याचा नाद नाही करायचा.
बघा गाभण पाठी बी आहे, फळकर पाठी आहे. त्याच्यानंतर बकऱ्या आहे दुधाच्या. बघू शकता वस्तू म्हणा रे काका. वा 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 वा, क्वालिटी म्हणजे क्वालिटी, चमक म्हणजे चमक, जबरदस्त. बघा गाभण पहिला रोज पाठ. पाय 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 पाय. अरे 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 लय बारले लय बारले. एक नंबर क्वालिटी माप. ओके येऊन जा. गाडी उतरत आहे म्हणजे उतरलेली आहे आता. पटकन या.